व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सगळ्यांची खूप इच्छा आहे शॉप कुठे विचारता. माझं शॉप नाही आहे, दुसऱ्यांचं आहे, पण मी इथं शूटिंग घेत आहे. तर तुम्ही शॉप माझं नाही आहे, मी घरातून काम करते. नेहमी विचारण्यात येणारा प्रश्न आहे, हे एक लक्षात घ्या, घरातूनही आपलं काम व्यवस्थित चालतंय. देवाच्या कृपेने कधी वाटलं तर माझंही असं शॉप तुम्हाला बघायला भेटेल. पैठणी जी साडी घातली होती त्याचं परत ऑर्डर आलेली आहे आणि हा कलर मी तुम्हाला दाखवले होते. हे कितीला आहे काय तो चेकआउट करून घ्या. खूप सुंदर दिसते. ह्याच्यामध्ये कलरच्या मागण्या खूप जणांनी केले होते, तर मी तुम्हाला दाखवते की ह्याच्यामध्ये कुठले कुठले कलर आहेत. शाई मस्तानी आणि खूप सुंदर दिसतो. ह्याचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता, जो मी स्वतः वेअर करून केलेले हे आहे. तर खूप सुंदर आहे आणि ह्याच्यात विथ ब्लाऊज आहे ह्या, आणि हे तुम्ही पाहू शकता. आणि हा पदर तुम्ही तो सविस्तर व्हिडिओ पहा तर तुमच्या लक्षात येईल. ह्याच्यात किती कलर आहेत ते मला मेन दाखवायचं आहे. तर हा एक आहे. ह्याच्यानंतर दुसरा कलर मी दाखवते तुम्हाला. हा व्यवस्थित बघून घ्या. हे आणि मी जो वेअर केला तो सेम आहे, काहीच फरक नाही आहे. त्याच्यामध्ये येल्लो आहे असं, आणि साड्या पूर्ण खोलून नाही दाखवणार आहे. त्याचा पदर तुम्ही पाहिलेलाच असेल. तर ह्याच्यात तुम्हाला फक्त मी ह्याची बॉर्डर आणि हे दाखवते मी तुम्हाला. हे बघा, येल्लो मरून बॉर्डर आहे, रेड बॉर्डर आहे, रेड मरून असे आहे. हे एक झालं. आणि ह्याचा पूर्ण पदर तुम्हाला मी दाखवते, कारण पैठणी सेमी पैठणी ह्याचे सविस्तर मी माहिती त्याच्यातच दिले. तर हे पूर्ण ह्याचा पदर असा येतो, हे तुम्ही पाहू शकता. तो व्हिडिओ नक्की चेकआउट करा जो ह्याच्यावरतीच हे केलेला आहे. आणि हा असा कलर आहे, हा अबोली मध्ये येतो, राणी कलर. आणि हे असं चिंतामणी बॉर्डर आहे, खूप छान दिसते. आणि ह्याचा कॉपर सिल्वर असं बॉर्डर आहे, पूर्ण गोल्डन नाही पूर्ण कॉपर नाही. तुम्हाला मी एक येल्लो दाखवला, त्याच्यानंतर येल्लोमध्ये दुसरा कलर आहे. आधी मी साड्या घेते थोड्याशा, मग त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. 1 2 आणि 3. तर तुम्ही येल्लो तरी पाहिला आहे. त्याच्यानंतर दुसरा येल्लोमध्ये काय कलर आहे, येल्लो आणि मरून बॉर्डर पाहिला. तर ह्याच्यामध्ये विथ ब्लाऊज आहे, हे विथ ब्लाऊज आहे. हां विथ ब्लाऊज आहे. हा ह्याच्यामध्ये ब्लाऊज कसा आहे आपण पाहूया, कारण मला त्याच्यात ब्लाऊज दाखवता आलं नव्हतं. ब्रॉकेट ब्लाऊज आहे, ब्रॅकेटवाला आहे. ब्रॉकेट डिझाइनवाला ब्रॉकेट. ओके ओके ओके. ह्याचा हां तुम्हाला ह्याचा मेन ब्लाऊज दाखवायचं होतं. तर तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर देऊ शकता. कलर सगळं मी दाखवते. हा असा ब्लाऊज येईल आणि त्याचा पदर असा आहे. पैठणी पल्लू आहे. हां पैठणी साडी आहे हे, सेमी पैठणीमध्ये. आणि खूप मऊ आहे आणि फिनिशिंग खूप छान येते. तर ह्याचा तुम्हाला ब्लाऊज पूर्ण पैठणी पॅटर्नमध्ये बसेल. आणि ही पैठणी पॅटर्नचा ब्लाऊज तुम्ही कशावरही वेअर करू शकता. हे असं आहे, म्हणजे हा जो बॉर्डर आहे हे वाला आहे ना, हे असं आहे. म्हणजे बघा ना ब्लाऊज किती उठून दिसतंय. पैठणी ब्लाऊजचं असंही तुमचं फॅशन आहे. आणि पैठणी ब्लाऊज 1000-1500 खाली बसत नाहीत. तुम्ही हा शिवून घेतला तर तुम्हाला कुठल्याही साडीवर दुसऱ्याही वापरू शकता तुम्ही मिसमॅच करून. आणि हा कलर आहे, हा एक झाला. बाकीच्यांचे मी तुम्हाला फक्त कलर कॉम्बिनेशन दाखवणार आहे. ही साडी मी शिवून देते. हे तुम्ही पाहू शकता. दुसरा आहे चिंतामणी आणि गुलाबी. हे पहा, फक्त असं काढते आणि हे दाखवते तुम्हाला. चिंतामणी आहे आणि वांगी कलर येतो ना तसा गुलाबीमध्ये, हे ह्याची बॉर्डर आहे. हा दुसरा झाला. खूप सुंदर दिसतात. सगळे कलर एकाहून एक चढत आहे. तुम्हाला कुठला कलर हवा असेल त्याचं स्क्रीनशॉट काढायचा आणि माझा जो नंबर आहे त्याच्यावरती पाठवायचा. 2 झाले. आणि येल्लोमध्ये आपणाला जरा जास्त ग्रीन बॉर्डरची थोडीशी मागणी जास्त असते आणि तो उठून, रेड ग्रीन तर उठूनच दिसतं. येल्लोमध्ये रेड, हळदी कुंकू कलर आणि ग्रीनमध्ये हे बघा येल्लो आणि ग्रीन. हाही खूप सुंदर दिसतो. आणि सगळे जे बॉर्डर आहेत तसेच ब्रॉकेटचे ब्लाऊज आहेत. त्याच्यानंतर ही दुसरी आहे, ही तर खूप सुंदर दिसते, जी वरमाईला लागते. इवन कुठल्याही कार्यक्रमाला आपल्यात हिरव्या साडीचा खूप मान आहे. डार्क बॉटल ग्रीन म्हणता येणार नाही, डार्क ग्रीन आहे आणि मरून बॉर्डर आहे. अप्रतिम अशा साड्या आहेत. कारण त्या साड्या गेल्यानंतर मागणी खूप आली, पण म्हणले साड्यांचे मी कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित दाखवते. आज आले होते मी, तर तुम्हाला ह्या सगळ्या साड्यांचे कलर कॉम्बिनेशन बघायला भेटले. एक
आता मला हे परत ह्याच्यात पॅकेटातच घालून ठेवायचं. आणि घडी बघा, आणि ह्याची शायनिंग क्वालिटी खूप छान आहे. तर हे ह्याच्यामध्ये मी ठेवून देते. तुम्हाला हवं असेल तर कुठल्याही ह्याचं स्क्रीनशॉट काढायचं आहे आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे. तुम्हाला आधी कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर ह्या साड्या घरपोच भेटतील. तुम्हाला ब्लाऊज शिवून हवा असेल तर ब्लाऊज शिवून देऊ. ब्लाऊज शिवून हवा नसेल तर फक्त ब्लाऊज पीस तुम्हाला पाठवून देऊ. रेट का आहेत मी त्या ह्याच्यामध्ये सविस्तर सांगितले आणि त्यात पूर्ण व्यवस्थित साडी दाखवले. ब्राह्मणी, राजलक्ष्मी, शाही मस्तानी, मस्तानी कुठलंही तुम्ही साडी सांगा, ह्याच्यात तुम्हाला शिवून भेटेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला पैठणी साड्या बघायला भेटल्या जे तुमच्या खूप असं मागणी होती. और इसमें छोड़ के दूसरे कलर है कि इतने आए हैं? कितना अभी देखा आपने? आपने देखा है एक रुको. मी त्यांना विचारते किती कलर आहेत ते. येलो ग्रीन बॉर्डर, येलो मरून बॉर्डर, अभी इतने ही हाँ चिंतामणि, और ये पिंक और डार्क ग्रीन, और अभी और ये मुझे लगता है कलर था खत्म हो गया. मगर ऑर्डर आया तो मिलेगा? ऑर्डर आया तो देखतो मिळेल मंगा दो. हां हां. तर हे बघा, मी तेही आहेत, ते कॅमेऱ्याच्या समोर येणार नाहीत, पण ते सांगतायत की ऑर्डर आले की तुम्हाला नक्की भेटतील. रेट ते सगळं सांगितलंय. हसतायत ते एक तर, आणि त्यांना जायचं घाई झाले. तर ते बोलतात शूटिंग इथं करणार आहे का? मी म्हणले आता इथंच करते. मी आले तर मी दुसऱ्या साड्या घेऊन आले होते. बाकीचे व्हिडिओ कॉलिंगवरती मी साड्या इथून घेऊन जाते, दाखवून तुम्हाला ज्यांना हवं असतं ते. हे असं शिवल्यानंतर ह्यांना असं घडी करून द्यायचं असतं. आज किती शिवलेत ये लीजिए. इसका घडी डालना पडेगा या मैं डाल दूं? हां. आणि हे नॉर्मल जे सिल्वर बॉर्डर आहेत, आणि ह्या तर नेहमी पाहता तुम्ही. ऑरेंज कलर आहे, ह्याच्यामध्ये जे पाहिजे ते तुम्हाला. ह्याच्यात भरपूर व्हरायटी आहेत, ह्याच्यात कॉम्बिनेशन खूप आहेत. ह्या मागे जे पाहताय ना, हा जो कप्पा आहे ना, हा कप्पा अख्खा नऊवारीचा आहे. आणि कुठलेही कलर सांगितले की मला ते आणून देतात. म्हणजे इथूनच मी सगळ्या साड्या मागवते शक्यतो त्यांच्या ह्याच्यातून. आणि हा आहे ह्याच्यामध्ये काय बोलतो आपण, जिजा माता काय तर बॉर्डर ही अशी आहे. ह्याला छापील बोलतात. आणि जे छापील म्हणजे ह्या साडीचं नाव तसं आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं आहे बनारसीमध्ये. बनारसीमध्ये पण खूप मागणी आहे. बनारसीमध्ये भरपूर मी शिवलेले आहेत. पैठणीमध्ये मी तुम्हाला दाखवले. बनारसीमध्ये हे पहा, हे असं आहे. हा कलर, ह्याच्यात कलर वेगळा दिसतोय थोडासा. ह्याच्यामध्ये जो दिसतोय ना ओरिजिनल, हा एकदम डार्क, आणि हा वेगळा आहे. इस साइड का हो रहा है, शूटिंग कुठून होतं तिकडून की इकडून विचारतात. आणि मरून बॉर्डर आहे. ऍक्च्युली कलर ह्याच्यामध्ये वेगळा. हा जवळून आला ना, हा कलर आहे. हा असा कलर आहे, आणि असा लांब गेले की कलर चेंज होतो, हे लक्षात येतं. हे पहा. तर हा ओरिजिनल कलर आहे. स्क्रीनशॉट काढून पाठवायचं. हे बनारसीमध्ये येतं, आणि ह्याचंही बॉर्डर डबल आहे, आणि शाही मस्तानी, आणि ह्याला मस्त असा पदर आहे. इसमें ब्लाउज है? ब्लाऊज नाही. कशात ब्लाऊज नाही. तुम्ही ब्लाऊज सांगितलं तर ब्रॅकेटवाले आम्ही ब्लाऊज तुम्हाला शिवून पाठवतो. आजचे हे व्हिडिओ जे आहेत त्याच्यात शॉर्ट व्हिडिओ एकही येणार नाही. हा मेनच व्हिडिओ तुम्हाला चेकआउट करावा लागेल, कारण त्या ज्या साड्या आहेत ना पैठणीच्या, त्याच्या मी जमलं तर एखादा शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकेन, पण पूर्ण खोलून ती साडी मला दाखवता येणार नाही. तुमच्या मागणीमुळे मी प्रत्यक्षात दुकानात आल्यानंतर तुम्हाला दाखवलं. आणि कुठून घेते, काय घेते ते सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन, कारण खूप जणांना विचारायचं होतं. पण एक आहे, तुम्ही कुठूनही साड्या घेतलेत किंवा काही घेत असतील तर तुम्ही तिथं व्यवस्थित लक्ष द्या. एकदा तुमची त्यांच्याशी डील झाली, एक विश्वासाचं नातं असेल तर तुम्हाला त्या साड्या चांगल्या भेटतील. मला वाटतं कमीत कमी मी 10 वर्षापासून साड्या घेते. मला कधीही ह्या साड्यामध्ये म्हणजे फसवेगिरी किंवा क्वालिटी काही नाही. जसं आपण किंमत देतो तसं त्या प्रकारे साड्या भेटतात. म्हणून मी दुसरं कुठेही घेत नाही. आणि माझं शॉपचं तुम्ही नेहमी विचारता, अशा शॉपमधून घेऊन जाऊन मी सगळं बनवते. माझं शॉप न काढण्याचं हेही तुम्हाला कारण माहिती आहे की घरी मुली आहेत, त्यांचं शिक्षण ते होतं, आणि घरातून काम चांगलं व्यवस्थित चालतं. त्यामुळं मला ते हे नाही आहे म्हणजे काढायचं असं माझ्या कधी मनात नाही आलं. पण आहे इच्छा आता, कारण आठवड्यातून 1-2 तर कमेंट असतातच की बाबा शॉप कुठं आहे, तुमचं शॉप कुठं आहे. तर बघूया कधी जमतंय. आत्ता ह्या सगळ्या साड्या मी इथं ठेवते, आणि तुम्हाला साड्या हव्या असतील, आता लग्नाचा सीझन चालू आहे मेमध्ये, किंवा आत्ता जे डिसेंबरचे चालू आहेत, कमीत कमी मला तुम्ही 8 ते 10 दिवस आधी तुम्हाला सांगावं लागेल.
आणि माहिती आहे बुकिंग करताना तुम्हाला 50% रक्कम द्यायची आहे आणि नंतर ज्या दिवशी पार्सल निघतं त्या दिवशी पूर्ण पेमेंट करायचं. अगर काही कारणास्तव तुम्हाला साडी नाही पोचली तर पूर्ण तुमचे पैसे भेटतील. कारण खूप जणांची धाकधूक असते की आता आम्ही पैसे दिलो कुठं तरी हे होतील, आमचे पैसे नाही भेटणार. असं कधीच होणार नाही. कोणाचेही पैसे बुडून किंवा काही करून कोणालाही काही मिळत नाही. जे आपण जे करतो त्याच्या 10 पटीने आपल्याकडे येते. चांगलं असू दे वाईट असू दे. अगर मी कोणाला फसवले तर ते तसं होईल. एवढ्या महिन्यापासून इतक्या वर्षापासून मी अगर ह्याच्यावरती काम करते तर एक विश्वासाचंच नातं आहे. अनोळखी असलं की थोडीशी धाकधूक होते. कधी कधी थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं बऱ्याच जणांना की येईल का साडी. तर विश्वास ठेवा. आणि माझा नंबर आहे, माझा चॅनल आहे, तुम्ही ती कुठलीही भीती बाळगू नका. माझं कुठलंही वेबसाईट किंवा काहीच नाही आहे. तुम्ही जसं ऑर्डर देता व्हॉट्सअपवरती तसं मी व्हिडिओमध्ये सगळ्याच गोष्टी दाखवत नाही. तुम्हाला घरपोच भेटतात आणि जे भेटतात त्यांचे मी रिप्लायही तुम्हाला दाखवलेला आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. तुमच्या मागणी खातर पैठणी साड्या मी सगळ्या दाखवले. तुम्हाला कुठलीही ह्याच्यातले असले तर स्क्रीनशॉट काढा प्लीज आणि व्हॉट्सअपवरती पाठवा. कारण काय, ह्या साड्या खूप महागातल्या आहेत. मी घरी जेव्हा ऑर्डर असतात तेव्हाच मी त्या साड्या मागवते. आधी लॉटमध्ये मी कुठलीही साडी आणून ठेवत नाही. मला सांगितले की ह्या साडीचा असं हा कलर पाहिजे तर मी स्वतः येते, व्हिडिओ कॉलिंगवरती तुम्हाला साड्या दाखवते, त्यानंतरच मी साडी फायनल करते. कारण मी लॉटमध्ये आणून न ठेवण्याचं कारण हे आहे की सगळ्या साड्या संपल्या पाहिजे आणि मला मिळतात. म्हणजे इवन मला वाटतं माझ्या भावासारखेच आहेत ते त्यांचं दुकान जे आहे एवढ्या वर्षापासूनचं. साधं माझ्या एका कॉलवरती सुद्धा त्या साड्या मागवतात. कलर कॉम्बिनेशन कुठल्याही क्वालिटीचं, काही त्याच्यामध्ये अफरातफरी कधीच नसते. म्हणून मला वाटतं कदाचित इतक्या वर्ष झालं आमचं हे नातं टिकून आहे. रात्रीचे बरोबर 10 वाजले तर दुकान बंद होतंय 9ला. माझ्यासाठी ते थांबले. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थांबा, एकच विचारते, ते रिप्लाय कसं देतील. इतने नाही, एवढ्या वर्षापासून तुम्ही माझ्याकडून साड्या शिवून घेता. कमीत कमी मला वाटतं किती वर्ष झाले, 5-6 वर्ष झालं, 10 वर्ष झाले. कधी काय चुकीचं रिप्लाय आलं माझ्याकडून किंवा गिराकडून तुमच्याकडून साड्या घेऊन जातो. एखादा पीस आपलं कधी परत नाही आला. आठवड्यातून 2-3 तर साड्या मी ह्यांच्याकडून घेऊन जाते. हे बघा, त्यांनी मेन जे आहेत ना ओनर, तुम्ही बोलतील काय येणार नाही, कारण मी त्यांना न सांगता बेधडक येऊन मी इथं शूटिंग घ्यायला लागले. मी त्यांना विचारलंच नाही. तर त्यांचा शॉपचा लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ टाकणार आहे. तर चालेल, चला भेटतो आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.